आपण पाहत आहात जोश मराठी. पाहूया काही ठळक बातम्या. अंजनगाव सुर्जी ते दहिगाव रेचा या राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी करत दहिगाव रेचा येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी 12 मार्चपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. अंजनगाव सुर्जी ते दहिगाव रेचा हा मार्ग दहिगाव रेचा, शेलगाव, वढाली, धाडी, जनोना, गरजधरी, पळसखेड, खीरपाणी तसेच मेळघाटातील जंगल परिसरातील गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे नागरिकांना दररोज या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. विद्यार्थी, वृद्ध, गंभीर रुग्ण तसेच गर्भवती महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेण्यासाठी जास्त वाहतूक खर्च करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या आंदोलनाला श्री गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदाय, समता सैनिक दल, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, श्री महादेव संस्थान, विविध बचत गट, गायत्री परिवार, नित्यानंद भक्त मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, ऑटो रिक्षा युनियन, विद्यार्थी वर्ग, शेतकरी संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटना यांसह अनेक सामाजिक संघटना व दहिगाव रेचा ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी साखळी आणि लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाला समर्थन दिले असून प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जोश मराठी, अंजनगाव सुर्जी.